हे स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही जर एमएचसेट 2026 ची तयारी करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आज आपण बोलणार आहोत एमएचसेट 2026 च्या एक्झाम डेट बद्दल एक मोठा अपडेट. तर या सोर्सेसनुसार आपली जी एक्झाम आहे ती जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये होण्याची शक्यता आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आपल्या सर्वांनाच माहित आहे की लास्ट इयर जी एमएचसेट ची एक्झाम होती ती झालेली जूनमध्ये, 15 जूनला ती एक्झाम झाली होती. तर यावर्षी ही एक्झाम जूनमध्ये असेल असं अज्युम केलं होतं, बट तसं झालेलं नाही. अजूनपर्यंत काहीच अपडेट आला नव्हता. तर सगळे स्टुडंट्स वाट पाहत होते की कधी अपडेट येईल. तर एज्युवार्ता न्यूज नेटवर्क मध्ये एक आर्टिकल आला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सेट 2026 ची जी एक्झाम आहे त्याच्याबद्दल एक अपडेट दिला आहे. तर आपण बघूयात ते काय आहे. तर महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी सेट परीक्षा येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाचे नियोजन आहे. त्या दृष्टीने आवश्यक बैठका व नियोजन केले जात असल्याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी दिली. त्यामुळे परीक्षेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता तयारीला लागायला हवे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीए तर्फे यूजीसी नेट परीक्षा वर्षातून 2 वेळा घेतले जाते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी सेट परीक्षा वर्षातून 2 वेळा घ्यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. मागील वर्षी जून 2025 मध्ये सेट परीक्षा घेतली गेली. त्यामुळे येत्या जून महिन्यात परीक्षा होईल अशी अपेक्षा होती, परंतु गेल्या काही महिन्यांपासून सेट विभागासाठी समन्वयक उपलब्ध नव्हते. आता विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे प्रभारी संचालक डॉक्टर प्रभाकर देसाई यांच्याकडे हा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील 2-2.5 महिन्यात सेट परीक्षेचे नियोजन करून परीक्षा घेतली जाईल अशी अपेक्षा आहे. कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी परीक्षा आयोजित केली जाते. यावर्षी जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात परीक्षा आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या सेट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुणे विद्यापीठातर्फे विविध विभाग व महाविद्यालयात संशोधन केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या पीएचडी प्रवेश प्रक्रियाची सुरुवात केली जाईल. त्यामुळे सेट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पीएचडी प्रवेशाची संधी उपलब्ध होईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू जे आहे डॉक्टर सुरेश गोसावी त्यांनी सांगितलं आहे की जे एमएचसेट 2026 ची जी परीक्षा आहे ती जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये घेतली जाणार आहे. ओके, अजून ऑफिशियल वेबसाईट वरती तरी काही अपडेट आलेलं नाहीये, बट या आर्टिकल वरून आपण हे अज्युम करू शकतो की जे एक्झाम आहे ते जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये होणार आहे. तर जे ऍप्लिकेशन फॉर्म आहेत ते या महिन्याच्या एंडिंग पर्यंत नक्कीच येतील आणि जी आपली एक्झाम आहे ते जुलैमध्ये होईल. तर स्टुडंट्स, ही होती एमएचसेट 2026 एक्झाम डेट बद्दलची लेटेस्ट अपडेट. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आणि प्रिपरेशन टिप्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.